माऊलींच्या दिंडीचे 19 जूनला प्रस्थान, ही आहेत पालखी मुक्कामाची ठिकाणे। येथील संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी आषाढी पायी सोहळ्याचे येत्या जून 19 रोजी श्री क्षेत्र नेवासा येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। संस्थानकडून पालखी प्रस्थान कार्यक्रमाची पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे। या पालखी सोहळ्यात नेवासा तसेच गंगापूर तालुक्यांतील 50हून अधिक दिंड्या सहभागी होणार आहेत। माऊलींच्या दिंडीची जय्यत तयारी सध्या सुरू असल्याचे जनसंपर्क अधिकारी भैया कावरे यांनी सांगितले। हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मुख्य मंदिर प्रांगणातून जून 19 रोजी दुपारी 3 वाजता प्रस्थान ठेवणार आहे। नेवासा शहर प्रदक्षिणा व नंतर सायंकाळी हा पालखी सोहळा प्रभाग 4 मधील आराध्या लॉन्ज येथे मुक्कामी राहील। पालखीचा 19 दिवसांचा प्रवास होणार आहे। पालखीच्या स्वागतासाठी भाविकांनी संत ज्ञानेश्वर मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान व माऊली भक्त परिवार यांनी केले आहे। येत्या 20 जूनला पालखी सकाळी नेवासा शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल। नेवासा फाटा उस्थळ दुमाला मार्गे वडाळा बहिरोबा येथे मुक्कामी राहील। 21 जूनला शिंगवे फाटा, 22 जूनला धनगरवाडी, 23 जूनला अहिल्यानगर येथे दुपारी मिरवणूक होऊन याच ठिकाणी मुक्काम राहील। 24 जूनला रुईछत्तीशी, 25 जूनला थेरगाव, 26 जूनला माहीजळगाव, 27 जूनला चापडगाव, 28 जूनला करमाळा देवी, 29 जूनला जेऊर स्टेशन, 30 जूनला कंदर, 1 जुलैला वेनेगाव, 2 जुलैला करकम, 3 जुलैला पंढरपूर येथे मुक्काम। 4 जुलैला पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा होणार आहे।